The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्रं वा वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील श्रद्धावान धम्म उपासिका धम्मप्रिया ताई रोशन वानखडे यांच्या मैत्रेय या सुपुत्राच्या प्रथम जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण वानखडे परिवाराने आज एवढ्या मोठ्या भिक्खू संघास आपल्या या वस्तीमध्ये निमंत्रित करून संघदानाचे धम्म परिषदेचे आणि महापरित्राण पाठाचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी प्रामुख्याने धम्म मंचावरती उपस्थित असलेले संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ श्रामणेर संघ संपूर्ण वानखडे परिवार आणि विविध ठिकाणावरून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी भिक्खू संघाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूबचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्ध वाणीला श्रवण करावे ग्रहण करावे। धम्मप्रिया ताई आणि रोशन यांनी पूजनीय भिक्षू संघास या ठिकाणी निमंत्रित केला। सकाळपासून सायंकाळपर्यंत आणि सायंकाळपासून उद्या सकाळपर्यंतचा हा एक कार्यक्रम इथे आयोजित केलाय। मुलाचा आज जन्मदिवस आहे। जेव्हा प्रथम गर्भमंगल होता त्यानंतर सातत्याने धम्मप्रिया ताई आणि रोशन भिक्खू संघाच्या संपर्कात होते। निश्चितच ते श्रद्धावान आहेत, धार्मिक आहेत। याही पूर्वी आम्ही त्यांच्याकडे उपस्थित होतो
निमंत्रित होतो, या विहारातही आम्ही येऊन गेलो, तेव्हा संपूर्ण वानखडे परिवार श्रद्धावान आहे, धार्मिक आहे. बघा, मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्धांनी सांगितलंय की जीवनाचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. आपण प्रत्येक जण या ठिकाणी जन्माला आल्यानंतर सुखाने जीवन कसं जगायचं आहे, सुखपूर्वक जीवन कसं जगायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. सुखाची अपेक्षा तर प्रत्येकाला आहे, पण इथे जर आपण स्वतःला विचारलं मी सुखी आहे काय, तर त्याचं सकारात्मक उत्तर येईल की नकारात्मक उत्तर येईल. ॲक्च्युअलमध्ये जर उत्तर द्यायचं झालं तर लोकांच्यासाठी तर बापा लय सुखी असतो आपण. कोणी विचारलं तब्येत वगैरे बरी आहे का, परिवार बरा आहे का, तर लोक म्हणतात हो हो फार चांगला आहे, घर झालं आहे, गाडी झाली, नोकरी झाली वगैरे वगैरे. पण थोडा वेळ थोडंसं डीपमध्ये गेलं, सुनबाई बरी आहे का, मुलगा बरा राहते का, मग अशा गोष्टी निघल्या की मग बारीक तोंड करते आणि मग सांगते, म्हणते फसवलं म्हणते, कोणी चांगलं वागत नाही, कोणी मान देत नाही, पान देत नाही, कोणी विचारत नाही म्हणते आणि रडत बसते. बघा, मग तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, पण असे लोक आहेत या जगतामध्ये. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले केवळ धन दौलत श्रीमंती ज्याला लोक सुख समजतात, तर केवळ धन दौलत सुख देऊ शकत नाही. धन दौलत महत्वाचीच आहे, श्रीमंती महत्वाचीच आहे, पैसा महत्वाचाच आहे, शिक्षण महत्वाचंच आहे, नोकरी महत्वाचीच आहे, घरदार महत्वाचं आहे, गाडी महत्वाची आहे, कपडे लत्ते महत्वाचेच आहेत, परंतु केवळ तेच महत्वाचं नाही आहे. तर जीवन काय आहे, जीवनाचा अर्थ काय आहे, जीवन कसे जगावे आणि आपल्या जीवनामध्ये आपण समाधानी आहोत काय, ह्याचा पण कधी कधी विचार केला पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे. जसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला अगोदर तपासते, जीभ दाखवा म्हणते, डोळे दाखवा म्हणते, नाडी पाहू द्या म्हणते तुमचं, नाही का, पूर्ण चेकअप करते आणि नंतर सांगते की तुम्हाला असा असा आजार झालेला आहे, तो या स्टेपचा आजार आहे, त्याच्यावर कोणतं इंजेक्शन पाहिजे आहे, गोळ्या पाहिजे आहे, हे डॉक्टर त्यानंतर ठरवते. म्हणून आपणही स्वतःला कधी कधी चेक केलं पाहिजे, कारण बहुतांश लोक भ्रमामध्ये जीवन जगतात. आमच्यासारखं कोणी नाही आहे, आमचं असं आहे, माझं तसं आहे, मी माझं. बापा विचारूच नका, आपला झेंडा म्हणते पहा, साऱ्या दुनियेला नाव ठेवतं मीच बरोबर आहे म्हणते. असे लय असतात बघा सगळीकडं, असा काही विषय नाही, तुम्हाला दोष देत नाही बापा, पण असे लोक लय आहेत या जगामध्ये की मी आणि माझं आणि आमचंच म्हणतात, आमचंच बरोबर आहे, मीच बरोबर आहे, आमच्यासारखं कोणी नाही वगैरे वगैरे. पण भगवंताने सांगितलं की खऱ्या अर्थाने या जीवनाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. म्हणून केवळ पैसा धन संपत्ती आपल्याला सुख देत नाही, आणि ज्यांना वाटते की धन संपत्ती असल्यावरही आपण सुखी राहायला पाहिजे, तर भगवंताने धनसंपत्तीच्या संदर्भामध्ये सांगितलं की धनसंपत्तीचे 4 भाग जे कोणी लोक करतील या जीवनामध्ये. धनसंपत्ती तर आपल्या बाबासाहेबांच्या वाट्याला, आपल्या लोकांच्या वाट्याला आली आहे बाबासाहेबांच्या मुळे, नाही का, मालामाल झालो ना आपण. काल कंगाल होतो पण आज मालामाल झाले ना आपले लोक. आता जयंती तर धूमधडाक्यात साजरी होईल बापा, ही 2024 ची जयंती तर लयच धूमधडाक्यात होईल, कारण निवडणुकीचं वातावरण आहे, नाही का. तुम्हाला माहित आहे सगळीकडे डाळ कुठे कशी शिजते ते. आता लय जंगी जोरात जयंती होते. काही लोकांना सोडलं तर कुठून कुठून काय काय येते आणि कुठं कुठं जाऊन मागते ते विचारूच नका. जे लाचार लोक असतात, स्वाभिमान शून्य, बिलकुल ते कशी जयंती साजरी करतील हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की संपत्तीचे 4 हिस्से करा, 4 भाग करा. ज्यांना वाटते की संपत्ती आपल्याला सुख दिलं पाहिजे, संपत्तीमुळे सुख मिळालं पाहिजे, तर भगवान म्हणाले की संपत्ती सुख देईल, पण केव्हा, जर संपत्तीचे तुम्ही 4 भाग करणार असाल. हे मुद्दा म्हणून बोलतोय बघा. आमच्या समोर हे जे चिवरांचा ढीग ठेवलाय ना, हे चिवर दिसतंय तुम्हाला, भिक्षा पात्र दिसते. एवढे मोठे भिक्षू संघ लांब लांबून आले बघा. कोणी नागपूरहून आले, कोणी नंदुरबारहून आले, कोणी वर्धेवरून आले, कोणी भद्रावतीवरून, चंद्रपूरवरून आले, औरंगाबादवरून आले, भरपूर ठिकाणावरून भिक्खू आले बघा, अकोल्यावरून भिक्खू आले. एवढ्या लांबून लांबून वानखडे परिवाराने भिक्खू बनवले. हालाकी फक्त वाढदिवस आहे मैत्रीचा. तुम्ही पण वाढदिवस करत असाल, भरपूर लोक वाढदिवस करतात. वाढदिवस काय तर लोकांना वाटते बापा केक आणावं 100-150चा संध्याकाळी एक, आणि विशिष्ट प्रकारचा आपल्या लोकांना घेऊन जेवण, आणि हॅपी बर्थडे टू यू म्हटलं, केक कापला, पंगत बसवली, मस्तपैकी जेवले की झाला बर्थडे. त्याला मंगल मैत्री मिळाली काय, त्या बाळाच्या नावानं दान पुण्य झालाय का, त्या बाळाच्या नावाने काही संकल्प केलाय काय, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी काही पुण्यकर्म केलंय का,
ह्याचा काही विषय नसतो बघा. आणि म्हणून मी प्रथम सांगेल, मैत्रेयसाठी, धम्मप्रियताईसाठी, रोशनसाठी आणि संपूर्ण वानखडे आई आणि संपूर्ण परिवाराच्या साठी त्यांचं अभिनंदन म्हणून टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही असे प्रत्येक एरियामध्ये तरुण आहे बघा. रोशन तरुण आहे, ते त्यांचा परिवारही तरुणच आहे, भाऊ पण तरुणच आहे, पण अत्यंत धार्मिक आहेत. नाही तर यांच्या वयाचे पोरं कशाचे भंतेजीन कशाचं विहार बापा, ते 14 एप्रिललाच येते डीजे लावायचा म्हणून, नंतर कधीच येत नाही बघा. म्हणजे काही काही, तुम्ही नाही बापा, तुम्ही बसलेले आहे ते काही काही, पण असे काही काही आहेत महाभाग आपल्यामध्ये की ते 14 एप्रिललाच येते, मध्ये कधीच येत नाही. धार्मिकतेपासून दूर राहतात. पण रोशन, खरं तर आम्हाला जे वारंवार फोन लोक करतात त्यांच्यापैकी रोशन एक आहे. हालाकी जे वारंवार करतात लोक, आम्ही भयंकर बिझी असतो, कधी कधी इरिटेड होते बापा, जे लोक पुन्हा पुन्हा फोन करतात. रोशन आम्हाला फोन केला नाही उचलला की दुसऱ्यांना करते, दुसऱ्याने उचललं नाही की तिसऱ्यांना करते, चौथ्यांना. मी तर म्हणतो मंचावर बसलेले जेवढे असतील त्या सगळ्याच भंतेजींना यांच्या व्यतिरिक्त पण जे कोणी आले नाही त्या सगळ्यांनाच रोशन दर आठवड्यालाच, मला तर वाटतं बापा दररोज करते का काय माहित नाही, विचारपूस करते. भंतेजी आरोग्य बरं आहे ना तुमचं, प्रकृती बरी आहे का भंतेजी, तब्येत बरी आहे का. त्याच्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, बंधुत्वाचा भाव आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे दोघेही पती पत्नी, त्याचे भाऊ पण, त्या भावाची पत्नी पण आणि वानखडे आई पण अत्यंत श्रद्धावान आहेत. आणि म्हणून मी हे मुद्दामहून सांगतो आहे, या तारुण्यामध्ये धार्मिकता त्याने जपली तर पहिला गुण सांगेल तुम्हाला. भगवान म्हणाले की संपत्तीचे 4 भाग करता आले पाहिजे. तीच संपत्ती सुख देऊ शकते, तीच संपत्ती आपल्याला समाधानाने जगू शकते, तीच संपत्ती आपला बीपी हाय नाही होऊ देत आणि लोय नाही होऊ देत, आपली शुगर वाढू देत नाही आणि कमी होऊ देत नाही आणि आपल्याला चक्कर येऊ देत नाही. जी ज्या धनसंपत्तीचे आपण 4 भाग करू, हे भगवंताचं वचन आहे. तर पहिला भाग सांगितला, भगवान बुद्ध म्हणाले तुमच्याकडे जेव्हा पैसा येईल, धनसंपत्ती येईल, तिचा पहिला भाग करा. आणि तो पहिला भाग माता पित्यांच्या सेवेसाठी काढून ठेवला पाहिजे तुम्ही. जसं की तुम्ही आता नोकरीवाले आहात, बरोबर आहे, आता नोकरी आहेत ना, व्यवसाय आहेत लोकांकडे, महिन्याला तुमच्याकडे पैसे येत असतील, कोणाकडे हप्त्याला पैसे येत असतील, तर जी कोणती तुमची सम्यक आजीविकेतून धनसंपत्ती आलेली असते, पैसा आलेला असते, त्या पैशाचे, धनाचे किती वाटे करायला सांगितले भगवंताने? 4 वाटे करायला सांगितले. लक्षात ठेवा, बुद्धाचा उपदेश सार्वजनिक आहे, सर्व लोकांच्यासाठी आहे. सुख त्याच घरात नांदू शकते म्हणाले भगवान बुद्ध. नाही तर जास्त पैसा आला आणि धन दौलत आली म्हणजे सुख मिळेल असा विषय नाही. असे तर लय लोक आहेत, पैसेवाले आहेत की नाही, पण पैसेवाले असून देखील काही काही लोक, मी सांगतो तसं, घड्याळाचा संपलेला सेल जसं असते की नाही, घड्याळ भिंतीवर लावलेली घड्याळ, तिचा सेल संपला की घंट्याचा, मिनिटाचा आणि सेकंदाचा काटा एकाच जागेवर असा करतात, टिक टिक टिक. तसे काही काही लोक बघा, सगळं काही आहे, धन दौलत पायावर लोळण घेते, पोरं बाळ सगळे नोकरीला आहे आणि सगळं व्यवस्थित असताना देखील बारीक तोंड करते बघा तुम्ही. म्हणजे कोणाला आपण चिडवत नाही, डिवचत नाही, कोणाची निंदा करत नाही, पण हकीकत अशीच आहे जीवनाची. काही काही लोकांच्या सगळं काही असून देखील, भौतिक संपत्ती सगळं काही असून देखील असं बारीक चेहरा असते, नाराज असतात, म्हणजे जणू काय काहीच नाही. तर इथे गणित बिघडलेले असतात. तर कोणते गणित धनसंपत्तीच्या बाबतीत बिघडलेले असतात? तर 4 वाटे केलेले नसतात. त्या धनसंपत्तीला चिपकू 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 कपाटात ठेव, मटक्यात ठेव, गादीवर ठेव, गादी खाली ठेव, अजून कुठं कुठं ठेव, या बँकेत ठेव, त्या बँकेत ठेव, ठेवून दे, जमा करते, जमा केलं की सडून जाते. भगवान म्हणाले जमा तर करा पण त्याचं वितरणही केलं पाहिजे, नाही का? जमा तर केलंच पाहिजे पण त्याचं वितरण पण केलं पाहिजे. जसं पाणी, तलावात ठेवलेलं पाणी एकाच जागी असेल बघा. आता महासमुद्रात सर्व पाणी जाते, आता महासमुद्राचं पाणी वाहते काय? महासमुद्राचं पाणी वाहते काय? वाहत नाही, एकाच ठिकाणी असते. कोणी पिते काय? ती एकाच ठिकाणी आहे, पिण्यायोग्य नाही आहे. पण नदीचं पाणी पितात की नाही लोक? नदीच्या बाजूला झरा वगैरे करतील आणि तिथचं पाणी पितात लोक. विहिरीचा उपसा होते, ज्या विहिरीचा उपसा होते, उपसा समजते ना तुम्हाला? उपसा समजते की नाही? म्हणजे ज्या विहिरीचं पाणी काढल्या जाते शेतीला वापरण्यासाठी किंवा माणसांना वापरण्यासाठी, ज्या विहिरीचा उपसा असते म्हणजे पाणी ते काढल्या जाते, त्या विहिरीचंच पाणी पिण्यासाठी वापरतात. ज्या विहिरीतलं पाणी वापरण्यात म्हणजे काढत नाहीत, उपसा करत नाहीत, त्या विहिरीचं पाणी पितात काय?
म्हणून बघा आपल्याकडे जे जे म्हणून काही आहे ते वितरित पण करता आलं पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं 4 वाटे करा. तर पहिला वाटा माता पित्याच्या सेवेसाठी आपण काढून ठेवला पाहिजे. आई वडिलांचं दुःख आहे, त्यांना औषध उपचार आहे, त्यांना काही लागते, कपडा लत्ता आहे नाही का, त्यांना काही वस्तू जरुरी आहे म्हातारपणामध्ये, तर आपण आपली संपत्ती जेवढी आली आहे 1 महिन्याची, आठवड्याची, वर्षाची, प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा संपत्ती आपल्याकडे येईल, पैसा येईल, त्याचे 4 वाटे करताना पहिला वाटा ठेवला पाहिजे माता पित्याच्या सेवेसाठी. जर तुमचे माता पिता हयात नसतील तर अनेक असे कोणी माता पिता असतात की ज्यांना औलादी नसतात. जसं वृद्धाश्रमातले काही लोक आहेत किंवा संन्यासी आहेत, काही भिक्खू आहेत की ज्यांना माता पिता प्रत्यक्ष सोबत नसतात, तर तो माता पित्यासाठी ठेवलेला वाटा आपल्या माता पित्याला वापरून देखील जे म्हातारे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी वापरला पाहिजे. त्याच्यातून त्यांना अन्न दिलं पाहिजे निस्वार्थपणे, त्यांच्यातून त्यांना औषध उपचार दिले पाहिजे, शयनासन दिलं पाहिजे, वस्त्रदान दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी भगवान बुद्ध म्हणाले पहिला वाटा माता पित्याच्या सेवेसाठी ठेवला पाहिजे. दुसरा वाटा सांगितला भगवंताने तो म्हणजे पती पत्नी मुलं बाळ यांच्या पालन पोषणासाठी. पत्नी मुलं बाळ किंवा पती यांच्या पालन पोषणासाठी दुसरा वाटा ठेवा म्हणाले भगवान. कारण आपली म्हणजे तुमची पत्नी किंवा तुमचे पती, तुमचे मुलं बाळ भीक मागणारे निघले नाही पाहिजे. भीक मागणं चांगलं नाही ना. कारण काही काही लोक बघा आई वडील भीक मागते जिंदगीभर आणि लेकरही भीक मागतात बघा काही काही ठिकाणी. काही काही लोकांना बघा दुसऱ्याला लुबाडून खाणं, दुसऱ्याला लुटून खाणं, मागू मागू खाणं, वरण देता का, भाजी देता का, कपडे देता का, हे देता का, ते देता का, याच्याकडे जाऊ का, त्याच्याकडे जाऊ का, हात जोडू का, हुजरीगिरी करू का, काही स्वयंपाक बनवलाय पंक्ती उठवतात तर तिथे काही उरले काय मागायला जाऊ का, असे काही काही लोक करतात. तुम्ही नाही बापा, पण काही काही लोक असे करत असतील. बिलकुल लोकांच्या मागण्यावरच जातात, भीक मागण्यावरच जातात. पैसे पण स्वतःच घर चालवायचे तो लोकांकडे मागू 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 मागू. आणि आता तर बापा ही 2024 ची निवडणूक आली, आता काही काही लोक बघा सुटलेलेच असतात ते मागामागीवर. म्हणून दुसरा जो वाटा आहे तो कशासाठी ठेवायला सांगितलं भगवंताने? पती पत्नी मुलं बाळ यांचं संगोपन सांभाळ करण्यासाठी. कारण तुमच्या परिवारातले लोक तुमच्यावर विसंबून असतात आणि असायलाच पाहिजे ना. दुसऱ्याकडे थोडी हात पसरवणारे असले पाहिजे. कारण तुम्ही असताना दुसऱ्याकडे हात पसरवत असतील तुमच्या घरचे लोक तर ते चांगलं नाही आहे, योग्य नाही आहे, कोणीही असो. आणि म्हणून आपल्या घरातले लोक आपण असताना घरामध्ये करते धरते दुसऱ्यांच्या समोर हात पसरवणारे नसायला पाहिजे. म्हणून दुसरा वाटा भगवंताने सांगितलं पत्नी मुलं बाळ यांचा सांभाळ करण्यासाठी करा. कारण तुमची ती जबाबदारी आहे, तुमचं ते कर्तव्य आहे आणि त्यांची देखरेख तुम्ही केली पाहिजे, त्यांची तुम्ही सेवा केली पाहिजे. तिसरा वाटा सांगितला भगवंताने की तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चालण्यासाठी, तुमची आजीविका चालवण्यासाठी, तुमचा व्यापार व्यवसाय जो काही आहे त्याच्यासाठी तुम्ही तिसरा वाटा काढून ठेवला पाहिजे. जसं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला 2चे 4 करावे लागतात. तुम्ही गृहस्थ लोक आहात ना, बरोबर की नाही? तर गृहस्थ लोक आहात तर तुम्हाला ती संपत्ती वाढवावी लागेल आणि म्हणून इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला तिसरा वाटा काढून ठेवावा लागेल. तुमचा व्यवसाय करण्यासाठी, तुमचा व्यापार चालवण्यासाठी, तुमचे जे काही कामं आहेत ते कामं वाढविण्यासाठी तिसरा वाटा काढून ठेवायला सांगितला भगवंताने. कारण तुम्ही जर तिसरा वाटा काढून ठेवला नाही तर मग जे कमवलंय ते खाऊन खाऊन गमवतो आपण, पण पुढचं काय? जसं की आता ATM आहे, बँक आहे, त्याच्यामध्ये बॅलन्स जमा करून जर ठेवलं तर संकटकाळी ते मदतीला येऊ शकते की नाही? पण तुम्ही खातच राहिलात, फक्त खातच राहिलात, पुढे पाठ मागे सपाट. काही काही लोक असे असतात बघा, खातात आणि बाकी शिल्लक पुढचा विचार करून काहीच ठेवत नाहीत. आणि जेव्हा संकट येते तेव्हा मग दुसऱ्याला मागायचं, याला माग त्याला माग, याला माग त्याला माग. तर भगवंताने ही सिस्टम शिकवली. म्हणून तिसरा वाटा आपल्याला उदरनिर्वाह जो करायचा आहे, व्यवसाय जो करायचा आहे, व्यापार जो करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट जे करायची आहे त्यासाठी तिसरा वाटा ठेवला पाहिजे. आणि चौथा वाटा भगवंताने सांगितला पुण्यकर्म करण्यासाठी, तो म्हणजे दान पुण्यासाठी चौथा वाटा आपण काढून ठेवला पाहिजे. किती वाटे सांगितले? किती वाटे? 4 वाटे. लक्षात ठेवा तुम्ही, तीच धनसंपत्ती, तोच पैसा घरादारात परिवारामध्ये सुख देऊ शकते की ज्याचे वाटे किती केले तुम्ही? 4 वाटे केले. नाही तर बस मी कमवलं मलाच राहू दे, मी मम्मी आईला देत नाही, वडिलांना देत नाही, बायकोला देत नाही, बहिणीला देत नाही, भावाला देत नाही, स्वतःसाठी खर्च करत नाही आणि कंजूशी करू पेटी ठेवू एक दिवस येते बटन दबते,
धन दौलत इथंच राहते, चाबी इथंच राहते, त्याचा मालक बदलते आणि आपण निघून जातो. तर भगवंताने सांगितलंय म्हणून धनसंपत्तीचे 4 वाटे करा. जर 4 वाटे धनसंपत्तीचे तुम्ही केले तरच ती धनसंपत्ती तुम्हाला सुख देऊ शकते. पण धनसंपत्तीचे तुम्ही धनसंपत्तीमध्ये लोभ ठेवला तर ती तुम्हाला सुख देऊ शकत नाही. म्हणून चौथा वाटा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून तर भगवंतानी ज्या 10 पारमिता शिकवल्या त्या 10 पारमितेमध्ये एक पारमिता दान पारमिता सांगितली आहे बघा भगवंताने. भगवंताच्या नंतर बाबासाहेब आले. बाबासाहेबांनी सुद्धा तुम्ही बाबासाहेब जर वाचत असाल आणि वाचा, बाबासाहेबांच्या नावानं नाचणं सोपं आहे. बाबासाहेबांच्या गाण्यांवर नाचणं सोपं आहे. पण बाबासाहेब समजून घेण्यासाठी तुम्हाला बाबासाहेब वाचावे लागतील आणि आज त्यांची नितांत गरज आहे. बाबासाहेब वाचले पाहिजे. म्हणून त्या बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या लोकांना सांगितलं तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. बघा 20वा हिस्सा 100ला 5 रुपये तुम्ही काढून ठेवले पाहिजे. ते तुमचं कर्तव्य पण आहे आणि ते तुमचं पुण्य पण आहे. कारण बुद्ध शासनाची वृद्धी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी दान द्यावं लागेल. आणि म्हणून हे 4 मुद्दामून संपत्तीचे वाटे तुम्हाला मी सांगितले. आणि हे यासाठी सांगितले की रोशन धम्मप्रिय आणि वानखडे परिवाराने आपल्या कमाईचा म्हणजे चौथा वाटा जो आहे तो चौथा वाटा बघा तुम्हाला समोर दिसतो आहे. आणि भिक्खू संघाला यासाठीच बोलवलाय की आपला चौथा वाटा जो भगवंताने दान पुण्यासाठी सांगितला तो देण्यासाठी. नाही तर कोणी रोखलं असतं का? वाढदिवस घरच्या घरीच करण्यासाठी कोणी रोखलं असतं का? एवढा खटाटोप कशासाठी केला? हजारो रुपये खर्च केले असतील ना, पण हे वाया नाही जाणार. हे पुण्य आहे म्हणाले भगवान. बाकी सगळं वाया जाईल पण पुण्य वाया जात नाही. जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत या भवचक्रात आपण फिरत राहतो. आणि भवचक्रात फिरत असताना मुक्तीपर्यंत जर आपल्याला साथ देणारं कोणतं कर्म असेल आपल्या सोबत मुक्तीसाठी सहाय्यक ठरणार तर ते म्हणजे आपलं दान पुण्य असते. आणि म्हणून हे दान पुण्य वाया न जाणार आहे. आणि विशेष म्हणजे भगवंताला विचारलं सर्वोत्तम दान कोणतं आहे भगवान? जसं निब्बानंद परम सुख म्हटलं भगवंताने, निब्बानाचं दान हे सर्व धम्मदान संपदान जिनाती म्हटलं भगवंताने. परंतु दान कोणाला द्यावं हे जेव्हा विचारलं भगवंतांना, कुणाला दिल्यावर ते दान श्रेष्ठ ठरते, ते भगवंताने काय सांगितलं? संघाला दिल्यावर दान श्रेष्ठ ठरते. आणि त्यामुळे रोशन धम्मप्रिय आणि वानखडे परिवाराने बघा एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला इथे बोलावलं आणि एवढा मोठा संघदानाचा धम्म परिषदेचा महापरित्राणाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि म्हणून बघा खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यामुळे हाच संस्कार मैत्रीवरती पडेल. बघा आई वडील मुलांना संस्कार देऊ शकले पाहिजे. नेहमी सांगतो मी, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य आणि उत्तम संतती कमवता आली पाहिजे. तुम्हाला संपत्ती मायबापाला नाही कमवता आली तर अवलाद कमवेल उद्या. पण एकदा संपत्ती कमवता कमवता संतती जर बिघडली तुमच्यामुळे तुमची इच्छा नसताना तर तुम्ही कमवलेली संपत्ती सगळी ती संतती उडवू शकते. म्हणून भगवंतानं सांगितलं की संपत्ती खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा तुम्हाला उत्तम योग्य प्रकारची संतती कमवता आली पाहिजे. कमवता आली म्हणजे पाहिजे काय? ऑटोमॅटिक इथे काही होत नाही. होईल का ऑटोमॅटिक काही? आपोआप कोणाचे मुलं चांगले न वाईट निघत नाहीत तर संस्कार द्यावे लागतात तशा प्रकारचे. आता हे संस्काराचाच हा भाग आहे ना. यांनी कशासाठी म्हणून हे भिक्खू संघाला इथे बोलावलंय आपल्या मुलाच्या जन्माचं औचित्य साधून तर आपल्या मुलाला धम्माचे संस्कार व्हावेत, आपल्या परिवाराला पुण्यकर्म करण्याची संधी मिळावी. आणि म्हणून संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात बघा. त्यामुळे तुम्ही पण वाढदिवस करत असताना भिक्खू संघाला बोलावलं पाहिजे, चिवर आदी दान दिले पाहिजे. नको त्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा भिक्खू संघाला बोलावून बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी जो भिक्खू संघ काम करतो आहे त्यांच्यासाठी तुम्ही हे दान पुण्य केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांना हे अभिप्रेत आहे धम्म वाढला पाहिजे, त्यासाठी धम्म प्रचारकांना बोलावून दान पुण्य केलं पाहिजे. म्हणून मी सरते शेवटी तुम्हाला छोटासा एक दृष्टांत देईल बघा की संस्कार फार महत्त्वाचे असतात आणि आई वडिलांकडून ते मुलांना भेटत असतात. तुम्ही आई वडील म्हणून दररोज सकाळी उठून भगवंतासमोर बसत असाल, फूल ठेवत असाल तर मुलाला तुमच्या शिकवण्याची गरज पडत नाही नंतर पुढे मोठा झाल्यावर की बाळा वंदन कर. आज आम्ही पाहतो काही काही लग्नामध्ये वगैरे जेव्हा जातो तेव्हा आम्ही म्हणतो अरहम सम्मा संबुद्धो भगवा बुद्धम भगवंत नाभिवादेमी. आम्ही मान झुकवतो ते नवरदेव नवर आमच्याकडे पाहते असं जणू काय आम्ही परग्रहावरून आलो एकट
नाही तर ते दुसऱ्या कोणत्या तरी ग्रहावरून आले. म्हणजे त्यांना काही संबंध नाही बा, भंतेजी झुकत आहेत, वंदन करत आहे, आपण पण झुकाव. हे बऱ्याच ठिकाणी होते बघा. म्हणजे हसण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही पण पाहत असाल भगवंताला वंदन सुद्धा काही काही लोकांनी केलेलं नसते. कितीतरी दिवसांपर्यंत मोठे झालेले असतात पण पंचांग प्रणाम माहीत नसतो बघा. असे कितीतरी लोक आहेत की मोठे झाले परंतु विहाराचं तोंड पाहिले नाही. असे कितीतरी लोक आहेत बघा की मोठे झाले, पैसा, धन, दौलत, श्रीमंती, नोकरी, सगळं शिक्षण आहे, परंतु भंतीजीला वंदन केलं नाही, भगवंताला वंदन केलं नाही, विहारात गेले नाही, दान पुण्य केलं नाही, पंचशील पालन नाही, आर्य उपवासाचं पालन नाही, ध्यान नाही. असे कितीतरी लोक आहे. आणि म्हणून हे बाळ कडून मिळते, प्राप्त होते ते माता पित्यांकडून. आणि म्हणून माता पिता जर चांगले असतील आदर्श तर मुलं चांगले घडू शकतात. म्हणून माता पितांनी स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे. यासाठीचा एक छोटासा दृष्टांत सरते शेवटी मी तुम्हाला सांगेल. एक अंध माता पिता होते बघा, तुम्ही ऐकलं असेल आपल्याकडून. एक अंध माता पिता होते. संस्कार कसे पडतात बघा, ऑटोमॅटिकली. शाळेतलं शिक्षण पैसे देऊन तुम्ही देऊ शकता मुलांना, पण जीवनाविषयीचं शिक्षण जे आहे ते कुणाकडून प्राप्त होते? ऑटोमॅटिकली घरातल्या लोकांकडून, माता पित्यांकडून प्राप्त होते बघा. तुमचा स्वभाव माता पिता म्हणून जसा असेल 100% त्या मुलांचा स्वभाव तसाच. तुम्ही भांडकुदळ असाल, भांडखोर असाल तर ते पोरग पोरगी तसंच निघते. तुम्ही प्रेमळ असाल, जीव लावणारे असाल, ते पोरग पोरगी तसंच निघते. अपवाद वगळता बाप्पा. नाही तर काही काही ठिकाणी गणित लय बिघडलेलं आहे. मम्मी पप्पा लय चांगले, पोरग तर बिलकुल विहाराचं आहे तोंड पाहत नाही, भंतीजीचं आहे तोंड पाहत नाही, आणि धार्मिकतेचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. आणि काही काही ठिकाणी मायबाप ध्यानावर नाहीत. तुम्ही नाही बापा, पण असं आहे हकीकत मध्ये. मायबाप बिलकुल ध्यानावर नाही, पण ते पोरग एखाद्या भंतीच्या संपर्कात जाते किंवा मित्राच्या संपर्कात जाते किंवा कुठून तरी ते शिबिराला वगैरे जाते, त्याला गोडी लागते. मायबाप ध्यानावर नसतात, मग ती मायबापाला शिकवते तुम्ही भांडण करू नका, तुम्ही विहारात जा. आणि तोपर्यंत ते बिघडलेले असतील तर ते म्हणतात कुठून आला तू जाऊन. आता त्यांना काय माहित कुठून आले जाऊन ते. आणि त्यामुळे बघा ते अंधपती पत्नी होते. अंधपती पत्नी भीक मागणारे होते, साहजिकच आहे. आता आताचे अंध लोक काही काही शिक्षण घेतात, नोकरी पण करतात, पण काही काहींची अवस्था आपण पाहतो. अंध जे होते ते भीक मागत होते, भीक मागणारे होते, रोज भीक मागायचे. परंतु ज्या दिवशी भीक मिळायची नाही त्या दिवशी मग ती अंध महिला आणि तिचे पती घरी चपात्या वगैरे स्वयंपाक वगैरे करायचे. दिसायचं नाही दोघांनाही, चुलीवर स्वयंपाक करायचे. आता चपात्या बनवत असताना चपाती बनवून झाली आणि दुरडीमध्ये पडली की एक मांजर होती, ती मांजर यायची आणि ती चपाती उचलायची आणि खायची. आता दोघे अंधे पती पत्नी, त्यांना काही लक्षातच यायचं नाही. ती मांजर चपाती पडली की मांजर यायची, चपाती उचलायची आणि खाऊन टाकायची. असं करता करता यांच्या लक्षातच येईना नेमकं घडतंय काय, कोणता चमत्कार होऊ लागला असा की चपाती बनवत आहे, दुरडीमध्ये ठेवत आहे, पण ती चपाती गायबच होते. यांना समजेच ना. पण एक दिवस झाला असं, चपाती टाकता टाकता ती महिला जी होती अंध, तिच्या हातात मांजरीचं डोकं लागलं. आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं गड्या गडबड इथे होती आहे की मांजर चपाती खाते आहे. मग मांजर चपाती जर खाते तर याचा अर्थ बाहेरून मांजर घरात येते. मग त्या दोघा पती पत्नीनं शकल लढवली, डोकं लढवलं आणि पत्नीनं पतीला सांगितलं की तुम्ही एक दंडा घ्या, म्हणजे लाकूड घ्या, आणि तुम्ही दरवाजात बसत राहा जेव्हा मी स्वयंपाक बनवेल. आणि दरवाजात फक्त बसूच नका, तर जो दंड आहे तो दरवाजावर असा दन 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 मारत राहा, जेणेकरून मांजर आतमध्ये येणार नाही. आणि मांजर आतमध्ये नाही आली म्हणजे चपाती गायब होणार नाही. नित्यक्रम चालला त्यांचा. बायको स्वयंपाकाला बसली की तो दंडा घ्यायचा आणि दरवाजात बसून मग दन 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 सुरू त्याचा. आता काही दिवसानंतर त्यांना झाला एक मुलगा. आता मुलगा डोळस जन्माला आला. तर मुलगा जन्माला डोळस आला, मुलगा लहानाचा मोठा झाला, मुलाला शिकवलं, मुलगा लग्नाला आला आणि मुलाचं लग्न लावून दिलं. आता मुलगा डोळस होता, डोळेवाला होता, मायबाप अंध होते, मुलगा डोळेवाला होता म्हणून त्याला डोळेवाली पोरगी करून दिली बायको. आता मुलाचा संसार सुरू झाला. आता मायबाप अंध होते, हे मागून आणायचे. मुलाचं लग्न झालं, बायको आली. आता ही मुलाची आई जे स्वयंपाक करायची तर त्या आईची जागा त्याच्या बायकोने घेतली. आता ती बायको जेव्हा स्वयंपाक करायला बसायची त्या पोराची, जिला दोन्ही डोळे होते आणि या पोराला डोळे होते,
तर त्याची बायको जेव्हा स्वयंपाक करायला बसायची तर बाप जो दंडा घेऊन दरवाजात बसत होता, तर याची ड्युटी सुरू झाली. याची बायको स्वयंपाकाला बसली की यानं दंडा घ्यायचा आणि दरवाजात बसून दन 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 मारायला सुरू करायचा. आता बायको थोडीफार हुशार होती याची. सुरुवातीला काय बोलत नव्हती, सुरुवातीला कोणी बोलत नाही बापा, नवी नवरी असते. 5-6 महिने झाले, बायकोनं विचारले याला, मला एक विचारायचं म्हणे तुम्हाला. तो म्हणे काय विचारायचंय? म्हणे मी जेव्हा स्वयंपाकाला बसते तेव्हा तुम्ही दंडा घेऊन दरवाजात कशासाठी बसता? बरं बसता ते वाजवता काऊन? तर हे विचारात पडलं. याला वाटलं बा आता काय सांगावं, खरं तर याचं काहीच कारण नाही आहे. तर हे म्हणे बा, मी लहानपणापासून पाहत आलो, माझी आई जेव्हा स्वयंपाकाला बसायची तेव्हा माझे वडील दरवाजात मी जसा बसतो तसेच बसायचे दंडा घेऊन आणि दरवाजावर दंडा असा वाजवायचे. आणि मी ते पाहत पाहत मोठा झालो. आता मी काही विचारलं नाही आणि त्यांनी मला काही सांगितलं नाही, म्हणून ते पाहत पाहत मी मोठा झालो. तर मला वाटते बा की बायको स्वयंपाक करायला बसली म्हणजे नवऱ्यानं दरवाजात बसायचं असते आणि दंडा वाजवायचा असते. बायकोनं डोक्यावर हात मारून घेतला. बायको म्हणे एवढी क्षुल्लक गोष्ट तुम्हाला कशी कळेना? ते म्हणे काय झालं? तर ते म्हणे म्हणजे तुमची आई तुमचे वडील दोघंही अंध आहेत, कुत्रं मांजर काही घरात येऊ नये यासाठी तुमची आई स्वयंपाक करताना बाबा दरवाजात बसून दंडा घेऊन बसून वाजवत असतील. इथं मला 2 डोळे, धडधड मला दिसते, तुम्हाला 2 डोळे दिले, तुम्हाला धडधड दिसते, आणि तुमची अक्कल कुठे काय बाजाराला गेली का म्हणे? तुम्हाला कसं समजत नाही की ते दंडा कशासाठी वाजवत होते? तर असे काही काही लोक असतात बाप्पा, तुम्ही नाही, बुद्धीचा वापरच करत नाही. आपल्या या वर्तनाचा, वागण्याचा, बोलण्याचा काय परिणाम होईल म्हणून आई वडिलांसाठी म्हणून हे मुद्दामहून सांगतो आहे मी. तुमच्या वर्तनाचा, तुमच्या वागण्याचा, तुमच्या बोलण्याचा, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव कोणावर पडतो? कोणावर पडतो? मुख्यच बसली विचारल्यावर कोणावर पडतो? बिलकुल मुलांवर पडतो. म्हणून तुम्ही विहारात जाणारे असाल, लहानपणापासून मुलांना घेऊन त्याला गोडी लागेल की नाही, आवड लागेल की नाही? तुम्ही दान पुण्य करत असाल त्याला गोडी लागेल की नाही? तुम्ही सील पालन करत असाल त्याला गोडी लागेल की नाही? तुम्ही ध्यान करत असाल त्याला पण संस्कार होतील की नाही? तुम्ही प्रेमाने वागत असाल, सगळ्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करत असाल, मनोभावे सर्वांची आपुलकीने वागत असाल, त्याला तशी संस्कार पडतील की नाही? आणि तुम्ही बापा फणाच काढत असाल असा घरातल्या लोकांवर फुस 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 फुस, तर तेच संस्कार पडतील की नाही? आणि मग तुमची गाडी अशी पुढे पुढे गेल्यावर, तुमचे पोरं मोठे मोठे झाल्यावर तुमच्या सोबत ते फुसफुस करील की नाही? आणि करत असेल तर कोणाचा प्रभाव आहे ते? कोणाच्या स्वभावाचा, वागण्याचा? कसे बोलता, मुख्यच बसता काही काही. तर असं बघा, संस्काराचा परिणाम होते. आणि म्हणून आपल्या मुलांवरती धम्माचे संस्कार घालावेत यासाठी म्हणून तुम्हाला हा छोटासा उपदेश दिला. मैत्रेय नाव ठेवलं बघा वानखडे परिवारामध्ये. धम्मप्रिया आणि रोशन यांच्या मुलाचं अत्यंत अर्थपूर्ण ते नाव आहे. असं म्हणतात बौद्ध साहित्यामध्ये येणाऱ्या सम्यक संबुद्धाचं नाव आहे ते मैत्रेय बुद्ध, आणि ते नाव या बाळाला दिलंय. निश्चितपणे तो बुद्धाचा अंकुर आपल्या मैत्रेयमध्ये निर्माण होईल, त्याच्या मातापित्यांकडून, त्याच्या संपूर्ण परिवाराकडून. आणि ही जी धार्मिकता, ही जी श्रद्धा आहे परिवारामध्ये ती वृद्धिंगत होत राहील. आणि या दानाच्या बलाने, शिलाच्या बलाने, या पुण्यकर्माच्या, कुशल कर्माच्या प्रभावाने मैत्रेयला मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो. त्याचा सर्वांगीण विकास हो. त्याच्या जीवनामध्ये त्याला यश प्राप्त होत राहो. तो खूप मोठा हो. मातापित्याची, समाजाची आणि सर्वांची त्याच्याकडून सेवा घडो. तोही श्रद्धावान आणि धार्मिक बनो. बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत एक आदर्श बौद्ध उपासक त्याच्यामधून त्याच्या मातापित्याने निर्माण करो. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी मी इथे व्यक्त करतो. पूजनीय भिक्खू संघाने मला बोलण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली, मला ऐकून घेतलं त्याबद्दल भिक्खू संघाचे मी ऋण व्यक्त करतो. आणि अधिकचा वेळ घेतला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. साधु साधु भवतो सब मंगलम
रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।